आणि प्रशासनाच्या वतीनं मानवंदना असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करतो। आता गोल रिंगण झालेलं आहे। आता दिंडी सोहळ्याचं प्रस्थान सभा मंडपाकडे झाले। सभा मंडपात गेल्यानंतर काल्याचे कीर्तन होईल आणि संपूर्ण मतदारसंघाला महाप्रसाद या ठिकाणी असतो। आणि पुण्यस्मरण आम्ही सगळेजण साहेबांचं नेहमीच करतो, याही पुण्यतिथी दिवशी करतो। आणि त्यांच्या प्रेरणेनं तालुक्यात चांगलं काम आमच्या सगळ्यांच्या हातनं घडावं असा आम्ही त्यांच्याकडे आशीर्वाद मागत असतो। गेले कित्येक वर्ष हा सोहळा साजरा होतोय, पण गर्दी दिवसेंदिवस वाढत्या लोकांचं काय हो, आता आपण पाहिलं बघा, उष्णता एवढी आहे। आम्ही काल सकाळी म्हणजे काल संध्याकाळी जेव्हा कीर्तन संपलं रात्री, तेव्हाच आम्ही सूचना दिल्या होत्या की आपल्याला 8ला बरोबर दिंडी सोहळा सुरू करायचा आहे। आम्ही 8:15 8:30ला दिंडी सोहळा सुरू केला, पण गर्दी एवढी प्रचंड आहे। महिलांचा उत्साह तितकाच आहे, आबालवृद्धांचा उत्साह तितकाच आहे। आणि असं उष्णता आहे म्हणून कोणी थकलेलं नाही। सगळेजण बघा, आपण सगळेजण मोठ्या उत्साहामध्ये दिंडीमध्ये सहभागी होतात। लोकांची स्वर्गीय लोकनेते साहेबांवर श्रद्धा आहे, कारण त्या व्यक्तींनी